पेशवे काळातली एक अजरामर प्रेम कथा म्हणजे रमा माधव हा सिनेमा। पेशवेकालीन प्रेम कहाणी या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल। प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमानंतर दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीचा हा दुसरा सिनेमा आहे। सुरुवात करूया सिनेमाच्या कथेपासून। माझा जन्म तुम्हाला सोबत करण्यासाठी आहे। ओळखलं नाहीत ना? ओळखलं? असं कसं नाही ओळखणार? पुरुषांना फक्त राजकारण कळतं, मन कुठे कळतं? पण तुला कोणी सांगितलं आम्ही तुझा विचार करत नाही म्हणून? रमा माधव, माधवराव पेशवे आणि रमाबाई यांच्या प्रेम कहाणीवर आधारित हा सिनेमा आहे। पेशवे काळात आपल्या पराक्रमानं अटकेपार झेंडा रोवण्याचं काम ज्यांनी केलं त्या माधवराव पेशवेंच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून मृणाल कुलकर्णी यांनी केलाय। नानासाहेब पेशवे, त्यांच्या पत्नी गोपिकाबाई या दोघांनी उभारलेलं साम्राज्य, ती शौहरत, तो राजेशाही थाट, हे सगळं काही एका क्षणात नाहीसं होतं। सगळं काही संपतं। त्या परिस्थितीत ते हरवलेलं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी अगदी लहान वयात माधवराव पेशवेंना सगळा भार आपल्या कोवळ्या खांद्यावर घ्यावा लागला। त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे यांनी। अशा काहीशा ट्रॅकवरचा रमा माधव हा सिनेमा आहे। आनंद वार्ता दिल्ली काबीज झाली। आम्ही आनंदीबाई। पेशवेकालीन प्रेमकथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीनं यात केलाय। प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमाच्या माध्यमातून मृणाल कुलकर्णी यांनी याआधीही लव्ह स्टोरीवर आधारित सिनेमा करण्याचा प्रयत्न केला होता। या सिनेमातला फ्लेवर तसाच आहे, मात्र त्याचा जॉनर खूपच वेगळा आहे। पेशवेकालीन प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर साकारणं, ते उभारणं, तो राजेशाही थाट, तो फील, त्याचा प्रेझेन्स दिसणं, या सगळ्या गोष्टी या सिनेमात आणण्यात मृणाल कुलकर्णी यांना नक्कीच यश आलंय। कशाही प्रकारची तडजोड न करता ती श्रीमंती बिग स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे श्रेय नितीन चंद्रकांत देसाई यांनाही तेवढंच जातं। पेशवेकालीन प्रेम कहाणी साकारणं हे सोपं नाही, हे जाणून सुद्धा अशा प्रकारचं चॅलेंज स्वीकारणं, यासाठी मृणाल कुलकर्णी यांच्या या धाडसी निर्णयाला खरं तर हॅट्स ऑफ आहे। सिनेमाची थीम रमा माधव यांच्या प्रेम कहाणीवर आधारित असल्यामुळे सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये तो फ्लेवर थोडासा मिसिंग वाटतो। मृणाल कुलकर्णीचा हा एक खूप चांगला प्रयत्न होता, पण काही ठिकाणी सिनेमा ताणला जातोय असं जाणवतं, विशेष करून सेकंड हाफमध्ये। आलोक राजवाडेनं साकारलेला माधवराव पेशवे त्याच्याकडून नक्कीच एक चांगला प्रयत्न होता। आलोकचा अभिनय, त्याची शैली त्या भूमिकेला शोभून दिसते। छोट्या रमाच्या भूमिकेतली श्रुती कार्लेकर, तिचा अभिनय खूपच छान वाटतो, गोड वाटतो। बिग स्क्रीनवरचा तिचा वावर खूप अपीलिंग वाटतो। सिनेमातली मोठी रमा म्हणजेच अभिनेत्री पर्ण पेठे या भूमिकेसाठी परफेक्ट चॉईस होती। श्रुती मराठे आणि सोनाली कुलकर्णी या दोघींच्या वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी चोखपणे पार पाडल्या आहेत। या सिनेमातल्या ज्या कॅरेक्टरचा उल्लेख करावासा वाटतो ते पात्र म्हणजे राघोबा दादा। प्रसाद ओकच्या आजवरच्या कारकिर्दीतली त्याची ही भूमिका आणि या भूमिकेतला प्रसाद ओक नक्कीच लक्षात राहणार आहे। प्रसादच्या दमदार अभिनयानं त्यानं ही व्यक्तिरेखा खूपच छान प्रकारे रंगवली आहे। जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान, स्मरणे मात्रे मान, कामना पूर्ती।
दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेल्या या सिनेमातली गाणी सिनेमाच्या थीम सोबत जाणारी आहेत. आदित्य फॉर्मर म्हणून जो ग्रेसची अदा हवी ती कुठेतरी या गाण्यात मिसिंग वाटते. खरं तर कदाचित अमृता खानविलकर किंवा स्वतः सोनाली कुलकर्णीनंही या गाण्याला जास्त न्याय दिला असता असं जाणवतं. ऐतिहासिक कथानक, भव्य सेटअप, मृणाल कुलकर्णीचं दिग्दर्शन या सगळ्या गोष्टी पाहता मी या सिनेमाला देतेय 3 स्टार्स. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमारा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.